आजकाल वृद्धाश्रमांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली. घरात सून आली की पोरगा आणि सून म्हातारीला वाऱ्यावर सोडतात. पण सोलापुरातील एक घटना ज्यामुळे पालकांना दिलासा मिळेल. घटना आहे सोलापूर जिल्ह्यातील कळमण गावाची. ज्या मुलाला शिक्षक बनण्यासाठी आई वडिलांनी आयुष्यात झिजवलं, त्याच शिक्षक मुलामुळे आज त्या वृद्ध आई वडिलांवर भिक्षा मागण्याची वेळ आली आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील कळमण येथील अज्ञान गेबू वाघमारे आणि बायगाबाई अज्ञान वाघमारे या दाम्पत्याने आपल्या मुलाला मोठं करण्यासाठी अनेक हाल अपेष्टा सहन केल्या. मुलगा शिकावा, मोठा व्हावा, समाजात नाव कमवावं यासाठी त्यांनी कष्टाची परिसीमा गाठली आणि अखेर मुलगा शिक्षक झाला. पण ज्या आई वडिलांनी त्याच्यासाठी सर्वस्व पणाला लावलं, त्यांचाच सांभाळ करण्यास त्या पोटच्या पोरानं नकार दिला. वृद्धापकाळात आधाराची गरज असताना आई वडिलांवर अक्षरशः भिक्षा मागून जगण्याची वेळ आली. अखेर त्यांनी न्याय मागण्यासाठी प्रांताधिकाऱ्यांकडे धाव घेतली. डिसेंबर 2025 मध्ये त्यांनी ज्येष्ठ नागरिक निर्वाह निधी व कल्याण अधिनियम 2007 अंतर्गत अर्ज दाखल केला. या प्रकरणाची गंभीर दखल घेत प्रांताधिकाऱ्यांनी सदाशिव पडदुने यांनी महत्त्वपूर्ण आदेश दिलाय. त्यांनी संबंधित शिक्षक मुलाला दरमहा 10,000 रुपये आई वडिलांच्या निर्वाहासाठी देण्याचे आदेश दिले आहेत. हा आदेश ज्येष्ठ नागरिक निर्वाह निधी व कल्याण अधिनियम 2007च्या कलम 9 अंतर्गत देण्यात आलाय. आता हे कलम नेमकं काय सांगतं ते पाहूया. कलम 9 एक असे सांगते की स्वतःचा निर्वाह चालवण्यासाठी असमर्थ आई वडील अथवा ज्येष्ठ नागरिक यांच्या मुलाने अथवा नातेवाईकांनी त्यांना निर्वाह चालवण्यास नकार दिला आहे याची खात्री पटल्यानंतर न्यायाधिकरण अशा आई वडील अथवा ज्येष्ठ नागरिकांना मासिक निर्वाह भत्ता देण्यासाठी त्यांच्या मुलांना अथवा नातेवाईकांना आदेश देईल. आणि त्यामध्येच कलम 9(2) असे सांगते की असा मासिक निर्वाह भत्ता दरमहा 10,000 रुपयांपेक्षा अधिक असणार नाही.